So welcome everyone. Welcome to Sadeva classes. Today we are going to take your next lesson, and the name of the lesson is a lesson for all. सर्वांसाठी धडा. Okay, it is a lesson for everyone. So क्या lesson है और किसने किसको पढ़ा देखो. So there are some characters. There are some character काही पात्र याच्यामध्ये humans कोणकोणते बघा. There is a newspaper boy. न्यूजपेपर आपल्या सगळ्या सकाळचे वर्तमानपत्र टाकणारा मुलगा. देन देर इज अ मिल्कमॅन. राईट, मिल्कमॅन मतलब दूधवाला. बरोबर. हॉकर म्हणजे काय तर फेरीवाला. स्कूलचा बस ड्रायव्हर. डॉक्टर सावंत आहेत. मिसेस पटेल, शी इज अ हाऊसवाईफ. राईट. त्यानंतर अजून कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, लेट सी हिअर. येस, सो मिस्टर देसाई अ बिझनेसमॅन. कोण कोण आहे बघा. मिस्टर देसाई, ही इज अ बिझनेसमॅन. देन मेयर ऑफ द टाउन. हे इज अ पर्सन, मेयर ऑफ द टाउन. मेयर म्हणजे कोण, महापौर. मिसेस जोशी आहे, शी इज ऑल्सो हाऊसवाईफ. निधी आणि मधू आहेत. दे आर मिसेस जोशीज डॉटर, स्कूल गोईंग गर्ल, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत निधी आणि मधू. सो देर आर सम एनिमल्स. कोणकोणते अॅनिमलचे कॅरेक्टर्स पण आहेत बघा. लेट्स सी हियर गाइस, क्या क्या देखिए. रॅबिट, डिओ, पीकॉक, स्क्वेरल, बियो अँड बर्ड्स अँड टर्टल. दीज आर सम एनिमल्स. ओके, हे सगळे काय तर एनिमल्स आहेत. चलो लेट्स गो अहेड, जाऊया पुढे. सो व्हॉट इज अ सीन. सीन काय बघा इथे. अ सिटी. काय दिलं तुम्हाला. अ सिटी स्ट्रीट म्हणजे काय तर एका शहरातील रस्ता आहे. अ सिटी स्ट्रीट म्हणजे काय, एका शहरातील रस्ता आहे. अर्ली इन द मॉर्निंग, सकाळ सकाळची वेळ आहे बघा. काय आहे. द स्ट्रीट इज लिटर्ड विथ प्लास्टिक बॅग. तर सकाळ सकाळी त्या ठिकाणी काय झालं बघा. क्या हुआ वहां पे देखिए. तो पूर्ण रस्त्यावर प्लास्टिकच्या बॅग्स पडलेल्या आहेत. पूरे रस्ते पे क्या है, प्लास्टिक बॅग्स आहे. कार्टन्स आहेत, टीन्स आहेत, कॅन्स आहे, ब्रोकन ग्लास, काचेचे तुकडे आहेत. ओल्ड टायर्स, वेस्ट पेपर बॉल्स, बॅग्स, अदर गार्बेज, हे सर्व पडलेलं आहे. आणि तेवढ्यात कोण येतं, मिसेस देसाई त्या ठिकाणी येतात. कोण आते वहां पे, मिसेस देसाई आ रही है. प्लीज म्यूट योर साउंड. प्लीज म्यूट योर साउंड. सार्थक, आवाज बंद ठेवायचा बाळा. सार्थक, गुड. सो what Mr. Desai says. Mr. Desai काय म्हणता बघा. Mr. Desai said, looking out into the distance. Okay, दुरून बघतात. Why hasn't the newspaper been delivered on time today? It's 9 o'clock, almost time to leave for my office. Looks out again. Let me ask the Patel if they have received the copy. तर पटेल, मिस्टर देसाई म्हणतात सकाळ सकाळ, या पेपर वाला का नहीं आला, ये पेपर वाला क्यों नहीं आया है. मुझे तो ऑफिस में जाना है. और चलो मैं पूछता हूँ ना, सुबह के 9 बजे मैं पूछता हूँ ये पटेल साहब को कि पटेल साहब, पटेल आपको ये पेपर मिला है कि नहीं. एंड गोज इनटू द विंग्स एंड रिटर्न्स विथ मिस्टर मिसेस पटेल. सॉरी, मिसेस पटेल. हम्म. तर विंग मध्ये जिथे मिसेस पटेल येते. कोण येते, मिसेस पटेल कम्स देयर. सो व्हाट इज शी आस्किंग, देखो वो क्या बोल रही है. मिसेस पटेल सेज, नो मिस्टर देसाई, नो मिस्टर देसाई, द न्यूजपेपर बॉय हॅजंट डिलिव्हर्ड. न्यूजपेपर म्हणते नाही नाही, पेपरवाल्याने पेपर दिलेलाच नाही अजून तरी. नॉर हॅज अवर मिल्क मॅन टर्न्ड अप. अरे आमचा दूधवाला सुद्धा अजून आलेला नाहीये. मिस्टर पटेल इज सो ग्रम्पी, ही इज वेटिंग फॉर द मॉर्निंग कप ऑफ टी. त्यांना सकाळी सकाळी चहा लागतो, पण मला तर दूधवाला आलाच नाही, त्यामुळे त्यांना दूध पण चहा पण बनवून देता येत नाहीये. So Mr. Desai said, very strange and look, the state the street is in, it is simply shocking. वो तो छोड़ो, लेकिन बघा सगळीकडे रस्ता बघा एकदम शॉकिंग वाटत आहे. सगळीकडे रस्ता काय आहे, तर कचराच कचरा आपल्याला दिसत आहे. कचराच कचरा आपल्याला दिसत आहे सगळ्या पूर्ण रस्त्यावर. ठीक आहे. येस, 2 मिनिटं. येस. सो Mrs. Patel says, my word, what is this? Where did all this litter and garbage come from? अरे रस्त्यातला कचरा आलाय कुठून. सकाळ सकाळ एवढा रस्त्यात कचरा आलाय कुठून. Where did it come? कहाँ से ये आया है. Getting. चलो. Okay guys, so let's see. Enter Mrs. Joshi with her daughter. त्याच्या दोन मुली येतात. Mr. Desai, I returned rather late from the office last night and the street was bare then. How did all this rubbish gather here overnight? तो मिस्टर देसाई म्हणतात, मी रात्री आलो, मैं जब रात में आया तो यहाँ पे कुछ नहीं था, अच्छा था सब रास्ता. रात में ये ऐसा कचरा कहाँ से ये आ गया. Suddenly Madhu falls and injures her foot, gives out a cry of pain. आता मधु पडते, तिच्या पायाला काय लागतं, काच लागते. ओके, आणि ती रडते, वो रो रही है. मधु says, ouch, oh ouch. Okay.
माय फूट इट हर्ट्स, मला लागला आहे, त्रास होतोय. मिसेस जोशी, oh dear Madhu, are you all right? Oh no, her foot is bleeding so much. Somebody help please. लगेच मदत करा. तिच्या पायातून रक्त येतं. कोणतरी मदत करा. कोणतरी काय करा, मदत करा. Mrs. Patel, Nidhi run and fetch. Sorry. Yes. So Nidhi run and fetch Dr. Mrs. Sawant. Request her to come quickly. Your sister has cut herself on a broken glass bottle. तर काय झालेलं आहे? एक बॉटल आहे, ती बॉटल तुटलेली आहे, काचेची बाटली तुटली आणि तिचा पाय पडला, ती काच त्या पायामध्ये घुसलेली आहे. तो उसके पैर में क्या हुआ है वो? म्यूट योर साउंड. Yes, so feet, okay, her feet has broken. तर त्या पायाला लागलेलं आहे. तर मिस्टर देसाई, I'll get some ice at once. मी लगेच काय घेऊन येतो? आईस घेऊन येतो, बर्फ घेऊन येतो. मिसेस जोशी said, almost in tears. रोते रोते क्या बोल रही हो? देखो वो क्या बोल रही है? My pure child, how did all this broken glass happen to be here? कैसे क्या आले रे? कैसे ये सब आ गया यहाँ पे? पता नहीं चल रहा है. मिसेस पटेल said, look around. It's not just broken glass. बहुत सारा कचरा यहाँ वहाँ रोड पे पड़ा हुआ दिखाई दे रहा है. खूप कचरा त्या ठिकाणी लोकांना दिसत आहे. Now, Mr. Joshi, dear me, what nonsense this is! What nonsense this is! It is unbelievable. It is unbelievable. Right? It is unbelievable. Where has all this rubbish come from? कुठून आला बरं का कचरा? माहित नाही. Then Dr. Sawant enters with Nidhi. She has a doctor's kit. डॉक्टरची किट घेऊन आली. तिला काय केलं? जखमला पट्टी लावली. Let me see the wound. Here is some ice to stop the bleeding. औषध लावलं तिच्या पायाला आणि पायाला औषध लावून तिचा जो काही जखम आहे ती बरी केली. ओके, पुढे बघा. डॉक्टर सावंत काय सांगताय बघा. What presence of mind. Good. Applies ice on the wound. तर बर्फावर काय केलं जखमेवर? आवाज बंद ठेवायचा शर्वरी. There now. It has stopped bleeding. It's a deep cut. I'll dress the wound and she will be fine. ओके, मी काय करतो जखमेला काय करतो मी जखमेला मी काय करते आहे. येस, जखमेला ती जखम जी आहे ना त्या जखमेला मी काय करत आहे तर औषध लावत आहे. अँड शी विल बी फाईन. तिला काय बोलतं बरं वाटेल आणि तिचा रक्त पण थांबलेला आहे. मिसेस जोशी सेड, थँक यू डॉक्टर, सो काइंड ऑफ यू टू कम ॲट वन्स, बट आय एम गोइंग टू कंप्लेन टू द मेयर. हॅव यू सीन द रबिश अँड लिटर ऑन द रोड? हा रस्त्यात कचरा बघितला का तुम्ही? मी मेयरला कंप्लेंट करणार आहे. मेयर म्हणजे कोण? महापौर. Dr. Sawant said, yes. So Dr. Sawant said, oh, it's a mystery. All this garbage was not there yesterday, but now अरे कसं काय झालं माहित नाही. रहस्य आहे. मिस्ट्री म्हणजे काय? रहस्य आहे. कैसे हुआ पता नहीं. रात में तो सब अच्छा था, अभी रात के बाद ये कैसे हो गया पता नहीं चल रहा है. Then enters newspaper boy, milkman, hawker, ये सब आते हैं अभी देखो. Mrs. Patel, the mayor must not have seen. Look, the newspaper boy, he is limping, and the milkman at last. To the milkman, where's your bicycle and why are you late? Milkman सांगतो, the tires were punctured. I had to come walking all way with the heavy milk can. तो काय म्हणतो तो, टायर पंक्चर झाले और मैं सब ये चल के लेके आया हूँ. सर्व चालत घेऊन आलोय. न्यूजपेपर बॉयचा पण तोच प्रॉब्लेम होता. ओके, आय ट्रिप्ड ओव्हर ओल्ड टायर. माझे जे जुने टायर होते तर पडलो. आय स्प्रँड माय फूट. माझे पाय सुद्धा लागलो. इट वॉज क्वाइट डार्क अर्ली आणि मी सकाळी सकाळी निघतो त्यामुळे मला अंधारात काही दिसलंच नाही. ओके, कुछ नहीं दिखा मुझे. मिसेस देसाई, आय सी नथिंग. समथिंग मस्ट बी डन. बस ड्राइवर एंटर्स केयरफुली अवॉइडिंग द लिटर. देखो दिख रहा है आपको? कैन यू सी द लिटर ऑन द रोड? देखो दिसतं का रस्त्यावरचा कचरा तुम्हाला दिसतोय? सॉरी. तर रस्त्याचा कचरा त्याला दिसत आहे आणि तो सांगा ना प्रॉब्लेम आहे भी क्या है देखो प्रॉब्लेम कि क्यों ऐसा कचरा हुआ. व्हाट हॅपन ऍक्च्युअली. बस ड्रायव्हर येतो. क्या सांगताय? बस ड्रायव्हर कोणता? शाळेचा बस ड्रायव्हर तो. मिस्टर जोशी, मिस्टर जोशी, आय एम सॉरी, आय कॅन ड्राईव्ह द स्कूल बस टुडे. मी शाळेची बस घेऊन जाऊ शकत नाही मुलांना. आय कॅनॉट टेक चिल्ड्रन टू द स्कूल. ऑन एव्हरी रोड द स्ट्रीट इज नथिंग बट लिटर. प्रत्येक रस्त्यावर काय आहे? नुसता नुसता कचरा आहे. लिटर आहे, नुसता कचरा आहे. राइट. सब जगह कचरा हो गया है. इट लुक्स लाइक एन ऑब्स्टकल रेस कोर्स. ओके, और ये क्या होता है इसके गाड़ी चलाना बहुत मुश्किल हो रहा है. मिस्टर जोशी सेड, आई नो, आई एम गोइंग टू सेंड द मेयर एट वंस. मैं अभी मेयर के पास जाने वाली हूँ, मेयर को बुलाने वाली हूँ. Our children must are not safe with all the dangerous broken objects around, right?
सो सगळीकडे ऑब्जेक्ट पसरलेले आहेत असे म्हणजे यू कॅन सी कचरा. No one is safe. Let's request the mayor to come and see himself. So Mr. I'll fetch him. So now अभी mayor आ जाते हैं वहाँ पे. Mayor unbelievable, shocking. How do you expect to see people to walk through all this rubbish? Why don't you dispose of the garbage properly, Mrs. Patel? But we do, Mr. Mayor. We give our garbage to the garbage collector. Yes, we don't litter out street like this. So we take care or we take it to the dumping ground near the river side away from here. The rains were washed it away, right, guys? So let's see, Mrs. Patel says, or the winds blow away. कचरा काय होतो एक तर पाण्याने धुवून जातो पावसाने किंवा पाण्याने उडून जातो. Mayor, then how did it come back? परत कसं काय कसं तुमच्याकडे आला? कैसे कचरा आपके पास वापस आ गया है? The bus driver said that is the problem. Nobody knows to get now it got here. Sorry, how it got here. It's a mystery. Mystery म्हणजे काय रहस्य. एक बड़ा रहस्य है कि ये कचरा आया कहाँ से. ये कचरा आया कहाँ से. The newspaper boy said it looks like someone has done it purposely or to spoil our town. तो किसी ने ये जानबूझ के किया आहे कोणतरी मुद्दामून केलेलं आहे आपलं शहर अस्वच्छ करायला आपलं शहर घाणेरडं करायला. अँड मिसडेंजर अवर चिल्ड्रन आणि आपल्या मुलांना सुद्धा त्याचा त्रास होणार आहे. मिल्कमॅन सेड अँड हिंडर अवर डेली वर्क. दररोजची कामं पण थांबलेली आहेत. मेयर सेड वी विल नॉट टॉलरेट दिस. आपण हे सहन करणार नाही. आय मस्ट लुक इन टू दिस. आय विल नॉट स्पेअर एनीवन. मी कोणालाही सोडणार नाहीये. हु हॅज डन दिस. कोण केलं बरं हे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस. या कचऱ्याबद्दल कोण रिस्पॉन्सिबल आहे. नाव enters animals who have been hiding. ओके आता क्या होतं की इथं आता एनिमल्स येतात. ओके देयर कम एनिमल्स. एनिमल्स यहाँ पे आ जाते हैं जो अब तक क्या होते थे छुपे हुए थे जे लपलेले होते. कोण कोण येतं बघा. डियर, rabbit, birds, squirrel, bear, etc. Each one comes out from its cover turn by turn. हळूहळू प्रत्येक जण येतो. सगळे अॅनिमल म्हणतात वी आर रिस्पॉन्सिबल. काय म्हणतात अॅनिमल. आम्ही याला जबाबदार आहोत. हम इसके लिए जिम्मेदार है. वी हैव ब्रॉट इन ऑल द लिटर. ये सब कचरा हमने ही आपके यहाँ पे वापस आपके यहाँ पे लाकर रखा है. आम्हीच हा कचरा तुमच्याकडे आणून ठेवलेला आहे. वी हैव स्प्रेड द गार्बेज ऑल ओवर द टाउन. हमने ये पूरा कचरा क्या है पूरे टाउन में हमने स्प्रेड किया है. ओके वी हैव स्प्रेड इट. नाउ डियर सेड येस वी कॉन्फेस. आम्ही स्वीकार करतो. वी कॉन्फेस आम्ही स्वीकार करतो. येस वी डिड इट. मेयर व्हॉट. You, how dare you, Mrs. Desai? What right do you have to spoil our town and make it unsafe to move around? तो मिस्टर देसाई सांगते की आपको किसने अधिकार दिया. तुम्हाला कोणी अधिकार दिला की आमचं शहर घाण करण्याचा आमच्या मुलांना त्रास देण्याचा. देन आता बियर काय सांगतो बघा. बियर सेज वी हॅव ओनली ब्रॉट बॅक टू यू व्हॉट बिलोंग्स टू यू. हा जो कचरा है ना तो तुमचाच कचरा है. ये जो कचरा है ना ये तुम्हारा ही कचरा है. ये हमने सिर्फ तुम्हें वापस कर दिया है. हा कचरा आम्ही तुम्हाला परत केलेला आहे. अँड व्हॉट राईट डू यू हॅव टू डम्प ऑल दिस इन द फॉरेस्ट. तुम्हाला हा कचरा फॉरेस्ट मध्ये जंगलात डंप करायचा जंगलात फेकून देण्याचा हक्क आहे का. आपको ये हक है क्या कि ये आप सारा कचरा जंगल में डंप कर दो जंगल में फेंक दो. द फॉरेस्ट इज अवर डेलिंग प्लेस. द फॉरेस्ट हमारी जगह है. फॉरेस्ट काय तर आमची राहण्याची जागा आहे. फॉरेस्ट इज अवर ड्वेलिंग प्लेस. ड्वेलिंग प्लेस म्हणजे काय राहण्याची जागा. सो फॉरेस्ट इज अवर ड्वेलिंग प्लेस. और तुम्हारा जो ड्वेलिंग प्लेस है तो जो तुम्हारा कचरा हमने आपको ही लाके दिया है वापस. तुमचाच कचरा आम्ही तुम्हाला परत दिलेला आहे. राईट. देन बर्ड सेड अवर ट्रीज आर डाईंग अँड व्हॅनिशिंग बिकॉज ऑफ यू. आमची झाडं मरत आहेत संपत आहेत तो तुमच्यामुळे. हमारे जो ट्रीज है वो सब खत्म हो रहे बिकॉज ऑफ ह्यूमन्स. वेयर कैन वी रोस्ट और बिल्ड नेस्ट. तो हम बिल्ड हमें घरटी कुठे बांधणार. हम जो हमारे नेस्ट वो कहाँ पे बनाएंगे. स्क्वेरल इज सेइंग एंड वेयर कैन वी लिव. स्क्वेरल बोलते हैं अगर पेड़ ही नहीं रहेंगे तो हम कहाँ पे रहेंगे. रैबिट सेज you are worried about Madhu being injured because of sharp broken glass. Don't our young animals, young ones get injured too? Yes. And we have no doctor or to dress the wounds or young ones simply die. Young ones simply die. तर म्हणतो की ना तुमची मुलांना त्रास होतो तसं आमच्या मुलांना त्रास होतो. तुम्हाला ते डॉक्टर आहेत हमारे पास तो डॉक्टर भी नहीं है और हमारे बच्चे ऐसे बेचारे मर जाते हैं.
Madhunidhi, oh no, how shocking and terrible. Tortoise says, all the fish live in rivers and lakes die because of the waste dump in the water. तो पानी में जब तुम कचरा फेंकते हो तो वो क्या होता है, वहां पे जो भी फिश है और जो भी वहां पे सॉरी या सो जो भी फिश है या वहाँ पे या फिर जो भी फिश है रिवर्स में लेक्स में वो मर जाते हैं. हाउ वी सफर बिकॉज ऑफ द केमिकल्स एंड पॉइजन. तो हमें भी उसका क्या होता है, बहुत तकलीफ होती है. कौन बोल रहा है? टॉर्टोइज. पियर सेज एंड सो मेनी एनिमल्स हु ड्रिंक द पोल्यूटेड वाटर फॉल इन एंड डाई. तो ये जो गंदा पानी पी के बहुत सारे प्राणी एनिमल्स मर जाते हैं. यस इट इज फॉर्चुनेट अनफॉर्चुनेट टू. कौन बोलते? डॉक्टर सावंत से यस इट इज ट्रू. देन पीकॉक आता है. पीकॉक क्या बोल रहा है? देखो पीकॉक. Yes, so we are called we called a meeting and decided to return all your dangerous stuff back to you. We don't need it. ये सब तुम्हारा कचरा, ये तुम्हारे वापस करने के लिए हम सब यहाँ पे आए हैं. हमको ये कचरा नहीं चाहिए, जो तुम्हारा कचरा तुम तुम्हारे पास रख लो. Dear says, anyway, we were not as cruel as you are. We have only returned the garbage. We have not poured chemicals and poisons into your settlement. तो हमने सिर्फ कचरा भेजा है, जो भी केमिकल्स है या फिर पॉइजन है वो हमने आपको नहीं वापस किया है. हम इतने भी दुष्ट नहीं है. मेयर सेड, यू एनिमल्स एंड बर्ड्स डू हैव अ पॉइंट, यू आर राइट. मेयर बोलता है यस तुम्हारी बात सच में है, तुमची गोष्ट बरोबर आहे. You have opened our eyes. You have opened our eyes. We should not dump rubbish into the forest or river. तो जो भी कचरा है, हमारा कचरा केमिकल्स जो भी है, वी शुड नॉट डम्प. जसे तसं आपण डम्प करायचं नाहीये नदीमध्ये, तलावामध्ये किंवा जंगलामध्ये. बट वेअर कॅन वी डिस्पोज ऑफ? तो कहाँ करने का? So, Mr. If you all agree to sort out the litter, I will arrange for it to be collected separately. Then some of it can go for processing. तो तुम अगर सब कचरा सेपरेट करते हो तो ये सब रिसाइकल हो जाएगा. गुड आइडिया, लेट्स डू दैट. Okay, let's have our mirth from the. Okay, thank you, dear animals, for teaching us a lesson. We assure will not pollute or spoil our homes. I shall even warn who go there for picnic. Okay, thank you. Okay, so mayor self-help is the best. Let's clear this up, including the mayor. सब जन वो कचरा उठाने लग जाते हैं. Getting guys?